म्हणजे हा एक मेजर डिसिजन आहे. धरसोड करून चालणार नाहीये. शिवाय यावेळेला आणखीन एक माणूस यात इन्व्हॉल्व्ड आहे. तुमचा कधीच विश्वास बसणार नाही ना माझ्यावर? विश्वास ठेवायला खूप आवडलं असतं बाळा, पण दरवेळेला एक नवीन गोष्ट हातात घ्यायची, थोड्या दिवसांनी इंटरेस्ट संपला की ती सोडून द्यायची, हे असंच चालत आलंय तुझं. आणि हे फक्त मी आणि बाबा नाही म्हणत, तुझी माई सुद्धा हेच सांगेल तुला तुझ्याबद्दल. म्हणून टेन्शन आलंय. मग नका घेऊ टेन्शन. नका असं दाखवू की तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. डोंट शाउट एट मी. चिडू नको सुगीस. चिडू नको म्हणजे काय? चिडू नको म्हणजे काय? तू चिडायला लावतेस मला. तुम्हाला काय वाटतं ग, मला काही कळत नाही का? मी मोठी झालीये, माझे निर्णय माझे मला घेता येतात, मला गोष्टी हँडल करता येतात. हे रिअलाइज व्हायला अजून किती वेळ लावणार आहात तुम्ही? माझं अजिबात असं म्हणणं नाहीये की तू लहान आहेस. इनफॅक्ट मला वाटतं तू पुरेशी मोठी झाली आहेस, पण तरी सुद्धा लग्न करण्याचा निर्णय तुला झेपेल की नाही असा विचार येतो ग सारखा डोक्यात. का ग, तुला नाही का झेपत आहे तुझं लग्न? यू आर हर्टिंग मी. लेट्स नॉट गो देअर. मैत्री, लग्न ही एक खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही तसेच राहा ना. आई, हा, आय मीन लिव्ह इन. अगं, लग्नासाठी एकमेकांची कंपॅटिबिलिटी चेक करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आम्हाला ती संधी नव्हती, तुम्हाला आहे. हे बघ, माझं ठरलंय, मला लग्नच करायचंय. फाईन देन. मैत्री, लग्न ही एक सोशल कमिटमेंट आहे. डू यू अंडरस्टँड दिस? जर डिसिजन घेतला असशील तर मग अगदी फर्म राहा. तुझं जर हे नक्की असेल तर, आणि तरच आम्ही सौमित्राच्या आई वडिलांशी बोलू. नाहीतर मग नेहमीसारखं थोड्या दिवसांनी तुझं मन बदलेल आणि मग सगळं आम्हाला फेस करायला लागेल. अच्छा, ओके ओके ओके. म्हणजे मला कळलं, म्हणजे तुम्ही इथे माझ्यासाठी आलेला नाही आहात, राईट? तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्हाला पुढे प्रॉब्लेम्स फेस करायला लागू नयेत म्हणून तुम्ही इथे आलात, राईट? मला उगीच शब्दात पकडू नकोस. डोंट ऍक्ट स्मार्ट. तुमच्याकडूनच शिकली. काय काय बोलतेस तू? सॉरी. मैत्री, एक आई म्हणून सांगते बाळा, लग्न ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची ताकद तुझ्यात आहे की नाही, आय रिअली डाऊट. स्टॉप. माई, हा सौमित्र कसा वाटतो का तुला? म्हणजे तुझी खरंच ओळख आहे त्याच्याशी? हो, माझी चांगलीच ओळख आहे. मला चांगलाच वाटतो तो. पण त्याची तर तुमची ओळख व्हायला हवीच, पण तुमच्या मुलीशी तुमची ओळख व्हायला हवी. तुमच्यामधला दुरावा कमी व्हायला हवा असं वाटतं मला. म्हणजे काय नेमकं करायला पाहिजे आम्ही? बघितलंस ना कशी बोलते वागते आमच्याशी ती. मला फार गंमत वाटते अभय. वय वाढायला लागलं ना की प्रत्येक माणूस आपण तरुण वयात कसे होतो हे विसरूनच जातो. म्हणजे तू तरुण असताना तू कसं वागायचास डॉक्टरांशी, आठवतंय का? आणि ते कसे बोलायचे माझ्याशी? इनफॅक्ट बोलायचे तरी का?
मी निदान माझ्या लेकीशी संवाद साधण्याचा तरी प्रयत्न साधतोय. फार इमोशनल आहे ही पोरगी. लहानपणापासून बघतोय मी तिचं सगळंच इमोशनल, सगळ्या रिॲक्शन टोकाच्या. तिच्या मनात काय चाललंय ना हे मला कधीच कळत नाही. इनफॅक्ट सगळ्या बायकांच्या मनात काय चाललंय हे मला कधीच कळत नाही. माई, मी सगळ्यांना नाही खुश करू शकत. सगळ्यांचं जाऊ दे रे, तुझ्या मुलीचं मन तरी राख ना. अगं मन राखायचं म्हणजे काय करायचं? तिला हवं ते करू द्यायचं ना. मी अनघाला तेच सांगतोय, करू दे तिला हवं ते, नाहीतर ती आपलं कुठलं ऐकतेय. नाही, हे चुकीचं आहे. ती मुद्दामून तुम्हाला भेटायला मुंबईला आली होती. हो मान्य आहे, आली होती मला भेटायला, पण आता बघ, शी इज बॅक टू स्क्वेअर वन. तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही स्वतःची बाजू उत्तम मांडता, पण समोरच्याच ऐकूनच घेत नाही. बघू आता अनघा बोलतीये तिच्याशी, कदाचित तिचं ऐकून घेईल ती. ती तुझं ऐकणार नाही याची किती खात्री आहे तुला? हे किती वाईट आहे. एनिवे, तुम्ही जरा अधूनमधून येत राहत इथे. मी पुढच्या आठवड्यात अमेरिकेला चालले. अमेरिकेला? कधी? पुढच्या आठवड्यात मी पण जाणार आहे कॉन्फरन्सला, एकत्रच गेलो असतो. काय बोलतोयस तू? हा, मुंबईहून पुण्याला येत नाहीस तू वर्ष वर्ष, आणि अमेरिकेत भेटला असतास मला. पण खरंच तुम्ही कसे राहणार आहात एकत्र? आत्ताच ही सगळी अवस्था आहे. मी गेल्यावर काय कराल तुम्ही? माई, मला फक्त एवढंच वाटतं अभय, तुझं आणि डॉक्टर साहेबांचं जे झालं तसं तुझं आणि मैत्रीचं होऊ नये. प्लीज, आय बेग यू. अहो फोन वाजतोय, तो घ्या म्हटलं तर कळत नाही ते काय. हॅलो. हा हॅलो आई. हा बोल रे. हे बघ, मी आता जे काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. हा म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का? काय झालंय? नाही, प्रॉब्लेम नाही, उलट तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी. मैत्रीचे आई बाबा पुण्यात आलेत. हा. अरे कोण? श्यामसुंदर ठोंबरे, आओ लवकर बाहेर या. आओ कुठे अरे काय चाललंय आपल्या घरात? एवढे औषधं मारतोय तरी सारखे हे उंदीर परत कुठून येतात? कुठे आहे तो उंदीर? उंदीर नाही, सौमित्राचे आई बाबा, आपल्या हे बाबा मैत्रीचे आई बाबा. हे कुठे? नाही घरी नाही आले, पुण्यात आले आहेत असं हा सांगतोय सौमित्र. हो का? अरे बापरे. अरे म्हणजे मग ते आता आपल्या घरी येत आहेत की काय? आई आई तुमचं जर आपापसातलं बोलून झालं असेल ना तर मी बोलू का? श्वास घ्या शांतपणे, असं सांगतोय. घ्या. इकडे आणतो फोन. हे धर, गाठी धर. हॅलो. हा सौमित्र, काय रे बाळा? अरे काय नाही, इकडे तुझी आई विनाकारण पॅनिक होतीये रे. बरं मला सांग, त्या मैत्रीचे आई बाबा आपल्या घरी बोलणी करायला वगैरे येणार आहेत का? बोलणी करायला येणार आहेत? हे धरा तिथे, हा बोलणी करायला येणार आहेत आपल्याकडे. अरे म्हणजे किती माणसं येणार आहेत, कधी येणार आहेत, म्हणजे मला आधी कळलं ना तर त्यानुसार सगळं ठरवता येतं ना, मेनू काय करायचा तो. आई आई हे बघ, ते आता इथं आलेत, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरी आलेत पुण्यात, तर ते येतील, आपल्याकडे येतील, पण फोन करून येतील, कळलं का? तर त्यामुळे मी तेच सांगायला फक्त फोन केला. हे ओव्हर एक्साइट व्हायचं नाही, ठीक आहे? नॉर्मल राहायचं, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे? काही नाही, ठेवतो मी. ए हा असा काय ठेवला आहे नाही फोन? नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण. मग त्याने आपल्याला नॉर्मल राहायला सांगितलं. असं म्हणाला तो? आपण ऍबनॉर्मल आहोत का ग? काय माहित बाई. हा, अरे पुण्यात आहे मी, संध्याकाळी भेटूया वैशालीला. मग हा येतो, चला बाय. झालं तुमचं बोलून? हो, त्यांना फोन लावूया. या. ये. पुल चेअर मैत्री, सिट प्रॉपर्ली. अगं नाही, असू दे ना, बस बस. फोन लावतो ना आपण, बस बस. उद्या सकाळी त्यांना भेटून परस्पर मग आम्ही मुंबईला जाऊ, ठीक आहे? मैत्री, आधी त्यांना विचारा त्यांना वेळ आहे का. हो, सगळ्यांच्या सोयीनीच करायचं आहे हे सगळं.
मैत्री, यू आर मेकिंग माई अनकम्फर्टेबल. पुल अ चेअर अँड सिट. इट्स ओके. अनघा प्लीज डोंट वरी. खाली बसू का आता? नाही नाही तू मैत्री, बस. बिहेव. बिहेव. अहो अहो लवकर या ना, फोन आलाय. अहो अहो काय फोन आलाय, घ्या घ्या. तू घे, मला नाही वेळ अहो, आता. नाही बंद होईल. अहो घ्या ना, त्यांचा असेल फोन तर. कोण काय कोण काय डॉक्टर पारसनीस असतील तर. बोला बोला. हॅलो हॅलो. हॅलो. नॉर्मल नॉर्मल हा. नॉर्मल. हा ठोंबऱ्यांचं घर ना? हा येस. माय सेल्फ श्याम सुंदर ठोंबरे स्पीकिंग. हो इज दॅट? आय एम अभय, डॉक्टर अभय पारसनीस, मैत्रीज फादर. Oh, I am Soumitra's father and father of Vignesh also. So speak, Maitri's father. आम्ही पुण्याला आलो होतो, तर तुम्हाला भेटायचं होतं. तर उद्या सकाळी आपण भेटू शकतो का? No problem. You tell, we will meet. जेवण करून येतो. फोन द्या. Just hold, sir. My wife want to speak you. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी सौमित्राची आई बोलतेय. मैत्रीची आई आहे का? हा देतो. हा बोल. हॅलो. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हा हा बोला ना. तुम्ही उद्या जेवायलाच येता का? म्हणजे कसं आरामात बसून बोलता येईल. हो नको एकदम असं. नाही नाही जेवण वगैरे नको एकदम. मी काय म्हणते आपण सकाळी भेटूया ना. आम्हाला पण दुपारपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोचायचं आहे. हो का? बरोबर आहे ना, तुम्ही बिझी माणसं असता. काही हरकत नाही, मी तुम्हाला जेवणाचे डबे देते. मग डबे? नाही नको. नाही डबे वगैरे कशाला हो. तुम्ही कशाला उगीच त्रास घेताय? अय्या त्रास कसला त्याच्यात? अहो 2च डबे द्यायचे. माझ्या इथं 20-20 डबे बनवायचे आणि मी त्यावेळेला तिला मदत पण करायचे. काही चिंता करू नका हो. हा हे सांगा मला की तुम्ही ब्रेकफास्टला काय खाल? म्हणजे तुमच्या आवडीनिवडी काय ते सांगितलं तर त्यानुसार बनवायला. अहो नाही प्लीज. आवडीनिवडी कसले आल्यात? म्हणजे असं बेसिक जनरली आपलं फारसं तेलकट तुपकट नको आणि गोड तर नकोच. आणि प्लीज तुम्ही ना सगळं असं बेतास बात करा. म्हणजे कसं आम्ही दोघे जण फारसं खात नाही आहो. बरं 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 मग ठेवते हा फोन. हो हो हा. माई अहो किती हौशी आहेत ह्या. So we are meeting to her father's tomorrow. Huh? काय चाललंय माही तुझं? लाटा दे. अगं लाटणं दे ना. तू हे का करतेस सगळं? अगं का करते म्हणजे काय? ते काही बोलले नाहीयेत बाहेरून जेवून येतो म्हणून. मग घरी आले तर असा म्हणा म्हणून करते. अगं पण ते घरी जेवणार असं सुद्धा म्हणाले नाहीयेत. म्हणजे बाहेरच जेवण येतील बघ. पण आले तर असावं ना. अचानक त्यांना भेटायला गेले तर इतकी चिडचिड केली माझ्यावर. इतकं बोललेत मला. हे काय शिस्तीचं वागणं झालं का? प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट पद्धत असते. असे मळलेले कपडे घालून कशा आलेस ऑपरेशन थिएटर मध्ये? ब्ला ब्ला ब्ला. काही नाही माई, तू आपल्या दोघींपुरतं खायला कर. आपण जेवूयात आणि झोपूयात. काही करू नकोस त्यांच्यासाठी. अगं एक तर ते घरी बाईच्या हातचं खातात. हॉस्पिटलमध्ये डबा असतो. मग खातील ना आजच्या दिवस घरचं. माई कधी कधी तू इतकी टिपिकल वागतेस ना ग. माई तुला कळतंय का? ते इथे ते फ्रेंड्सला भेटायला येत आहेत. त्यांना काहीतरी हेल्थ फाउंडेशन का कोलॅबरेशन त्याचं काहीतरी डिस्कशन करायचंय म्हणून ते आलेत. त्यांना माझी काहीही पडलेली नाहीये. मी प्रायोरिटीच नाहीये त्यांची. अगं आता हे बघ, तू जर मुंबईला गेलीस हा आणि अचानक तुला रोकड्या भेटला तर तू काय करशील? त्याला भेटशील ना?
हा हे बघ, मला जसं कळलं की माझे आई बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, तर मी चल रोकड्या आपण एक चहा मारत आणि कट्टा टाकूयात असं नाही म्हणणार ना, किंवा चल मी आणायचे वेळ तर पटकन डबिंग करून येते असंही नाही म्हणणार. असं लग्न ठरवायला येत आहेत यार, ते काहीतरी सिरियसनेस पाहिजे. कसं ग माझं बछड ते. हे बघ, तुला आता हे एवढं सगळं कळतंय म्हणजे तू मोठी झालीस, मॅच्युअर झालीस, हो की नाही? मग आपण माफ करून टाकायचं त्यांना. एवढं तर जमेलच ना आपल्याला. पण तरी ते मोठे आहेत. अगं ते वयानं, मनानं थोडीच. झालं, पटवलंच मला. माहित, तू ना असं सगळं सोपं करून सांगतेस, मग मला काही बोलायलाच उरत नाही. तो डॉक्टर आहे ना, तो पण असंच करतो. हो ना. हे बघ, आता गरमागरम फुलका खा, त्याच्यावर तूप आणि मीठ टाकून देते. हा नको, नंतर एकत्र जेवूया. का ग, काय हवंय आमच्या मनीला? हा, कौलावर जाऊन बसायचंय? हो, ऍक्च्युली सौमित्राला भेटल्यावरच मला शांत वाटेल आता. थांब 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 थांब, मी तुला सांगते ते कर. हा, 1 मिनिट थांब. तू असं कर, तू डोळे मीट ना, डोळे मीट आणि म्याव म्याव कर. चल, काहीतरी फिल्मी बोलतेस. अगं कर तरी. ओके, ठीक आहे, ट्राय कर. म्याव म्याव. अगं, काय करतेस? आता बघ. आईच्या गावात तू कसं काय आलास इथे? काही नाही, इथून बाहेरून चाललो होतो, एकदम असं म्याव म्याव ऐकू आलं म्हणून आत आलो. म्हणलं एक चक्कर टाकावी. पण चक्कर इथे नाही टाकायची, घरात बाहेर घेऊन जा तिला. हे घर आउट. चांगलं मोकळ्या हवेत फिरा, मनात जे काही असेल ते बोला. काय थोडं म्याव म्याव करा. हा, जा. बघताय काय, गो. आलोच. अरे उठ लवकर, विघ्नेश आवराले घे. विघ्नेश उठ, नाही तर एक फटका दिला बरं का मी आता. बस काय बाबा, हा आता वाढत्या वयाच्या मुलावर तुम्ही असा हात उचलणार? ओ सॉरी, हा नाही मारणार मी तुला ना पायाखाली चिरडतोय. नको, नको, थांब, बाबा, इकडे, बाबा, अरे, बाबा, काय रे बाबा. तुझे लाड चालेत मगापासून, तुला सांगतोय काम कर. तुझं काय चाललंय? ऐक रे. पुस्तकं लागतील ना मला. एक, बाबा, एक, तुम्ही एक. काय करताय? काय चादर टाकायला सांगितली होती, तुम्ही बेडवर नाचताय. काय झालं तुला सांगतो. बोला बोला, आता सर्रास खोटं बोला. त्यात इकडे द्या. आई मी यांना बघत सांगतोय इथे नाचू नका, तरी पण इकडे नाचतायत हे, तरी पण या बेडवर नाचतायत. नाही अजिबात नाही. बेड म्हणजे चादर. हा, मी तेच सांगतोय. मी इकडे ही अशी चादर टाकायला गेलो, म्हटलं बाबा उठा, मला चादर टाकायची. बाबा उठा, मला चादर टाकायची. तरी ते लोळत पडलेले पेंग्विन सारखे. लोळत. आणि मी आईला सांगेन म्हटलं तर मला म्हणाले तुझ्या अंगावर हात टाकून पायाखाली चिरडीन. आई ग, माझं लेकरू गते, काय हो हे? अरे खोटं बोलतो हा. हे बघ काय आहे, ही उशी बेड चादर आणि ज्या अर्थी तुम्हाला स्पष्टपणे काही सांगता येत नाहीये, याचा अर्थ तुम्हीच खोटं बोलताय. अगं नाही तू हो, माझं पिल्लू ग ते. तुम्ही चादर टाका आधी. कशाला उगत अरे आई आई काय काय केलंयस तू? ऊद घालते मी, डास जातात. काय ऊद घालते, डास जातात. अगं पोल्युशन बघ किती झालंय आणि पाहुणे जातील आपल्या घरातून. अरे साथीच्या किती आजारी आहे, आजाराच्या किती साथी आहे. पाहुणे आले आपल्याकडे, त्यांना नेमके डास चावले आणि तुझ्यासारखा डेंग्यू झाला त्यांना, तर म्हणून नाही. काय काय काळजी करू नको नलू. हे बघ आपल्याकडे येणारे दोघेही डॉक्टर आहेत, ते स्वतःचा इलाज स्वतः करू शकतात. कळलं. बाकरवडे आणल्यास? भाकरवडी आणली. काय मी नव्हतो आणणार, मला नाही सांगितलेली. अरे हो, याला सांगितली होती. आणलीस का बाकरवडी? अरे बेल वाजते, चला लवकर पटापट काम करा. काय हा, चल, 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 चल. नलू, अरे हे गुण कुठे चालली? ठेव कुठेतरी, ठेव पटकन. चल तुम्ही पण- आणि तू रे चल, 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 लवकर. शहाण्यासारखं वाग जरा त्यांच्या हे समोर. कुठे? हे हे कुठे ठेवू? हे